नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण जे पुरस्कार देण्यात आलेले आहेत या मागच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याचा अभ्यास डिटेलमध्ये आपण करणार आहोत. विद्यार्थ्यांनी फक्त एकच काम करायचं आहे, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत मन लावून पाहायचा आहे. तसेच या लेक्चरच्या मोफत PDF नोट सुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. चला मग सुरुवात करूया महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांना. पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की नुकतेच किती व्यक्तींना 2025 सालासाठी पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. एकूण 7 व्यक्तींना 2025 सालासाठी पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तर त्याविषयी काही अधिकची माहिती सुद्धा पाहणं आपल्यासाठी गरजेचं आहे, कारण त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न हे विचारले जातात. तर नुकतंच जे पद्म पुरस्कार आहेत 2025 चे, त्यामध्ये एकूण 7 व्यक्तींना पद्मविभूषण देण्यात आलेले आहेत. पद्मभूषण 19 व्यक्तींना आणि पद्मश्री 113 व्यक्तींना देण्यात आलेले आहेत. आणि 2025 सालासाठी एकाही व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही, हे सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तसेच एकूण 13 व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेले आहेत किंवा देण्यात आलेले आहेत आणि एकूण 23 महिला या विजेत्या ठरलेल्या आहेत. तसेच हा जो काही पुरस्कार असतो ते कोणकोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो ते सुद्धा आपल्याला परीक्षांमध्ये विचारलं जातं, ते लक्षात ठेवायचं आहे. कला असेल, साहित्य, शिक्षण, सार्वजनिक सेवा, विज्ञान, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे जे व्यक्ती असतात त्यांना हा पुरस्कार दिला जात असतो. आणि हा जो पुरस्कार असतो ते राष्ट्रपतींच्या मार्फत दरवर्षी दिला जातो, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यावर आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात. तसेच जे महत्त्वाचे 7 नावं आहेत ज्यांना पद्मविभूषण देण्यात आलेले आहेत, त्यांचं क्षेत्र आणि ते कोणत्या राज्यातील आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर पहिले आहेत श्री दुव्वूर नागेश्वर रेड्डी, जे की वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहेत, तेलंगणा या राज्यातील. दुसरे आहेत न्यायमूर्ती जगदीप सिंग खेर, सार्वजनिक व्यवहार, जे की चंदीगड केंद्रशासित प्रदेशातील आहेत. कुमुदिनी लाखिया, कलाक्षेत्र, गुजरात राज्यातील आहेत. लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम, कलाक्षेत्र, कर्नाटक या राज्यातील आहेत. ओसामू सुझुकी हे मरणोत्तर यांना देण्यात आलेलं आहे, उद्योग क्षेत्राशी संबंधित आहेत आणि जपान या देशाचे आहेत, हे स्टार करून ठेवायचं आहे. शारदा सिन्हा यांना मरणोत्तर कला क्षेत्राशी संबंधित हे आहेत, बिहार राज्यातील. तसेच MT वासुदेवन नायर यांना सुद्धा मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे साहित्य व शिक्षण क्षेत्रासाठी, आणि हे केरळ या राज्यामधील आहे. तसेच आपल्याला महाराष्ट्र राज्यामधील कोणकोणते पुरस्कार विजेते ठरलेले आहेत तर ते सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला पद्मविभूषण यावर्षी देण्यात आलेला नाही. 3 व्यक्तींना पद्मभूषण देण्यात आलेलं आहे. त्यांचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. मनोहर जोशी हे माजी मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे, त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पंकज उदास यांना सुद्धा मरणोत्तर देण्यात आलेला आहे. आणि तिसरे आहेत शेखर कपूर. आणि एकूण 11 पद्मश्री विजेते आहेत. अशोक सराफ कला क्षेत्रासाठी, जसपिंदर नारूला कलाक्षेत्र, राजेंद्र मजुमदार कलाक्षेत्र, अश्विनी भिडे देशपांडे कलाक्षेत्र, सुभाष शर्मा कृषी, अरुंधती भट्टाचार्य उद्योग, अच्युत पालव कलाक्षेत्र, विलास डांगरे वैद्यकीय क्षेत्र, चैत्राम पवार सामाजिक कार्य, वासुदेव कामत कलाक्षेत्र, मारुती चित्तमपल्ली साहित्य व शिक्षण क्षेत्र. तर हे काही पद्मश्री विजेते महाराष्ट्रातील ते नावं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी जे पद्मभूषण 19 व्यक्ती आहेत त्यांची सुद्धा लिस्ट दिलेली आहे, ते या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता किंवा ते वाचन या ठिकाणी करू शकता. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 किती खेळाडूंना देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. एकूण 4 व्यक्तींना 2024 सालासाठी नुकतंच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर त्याविषयी काही अधिकची माहिती लक्षात ठेवायची आहे. एकूण 4 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मग ते 4 व्यक्ती कोण आहेत? पहिले आहे मनू भाकर, जे की नेमबाज आहे. दुसरा आहे हरमनप्रीत सिंग, जो की भारतीय हॉकी संघ कर्णधार आहे. प्रवीण कुमार पॅरा खेळाडू आहे. डी गुकेश, जो की भारताचा बुद्धिबळपटू आहे. तर या 4 जणांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच हे जे काही पुरस्कार आहे याची सुरुवात 1992 साली झालेली होती. पहिले विजेता होते विश्वनाथ आनंद, जे की बुद्धिबळपटू आहे.
आणि हा जो पुरस्कार आहे ते केंद्रीय युवक व क्रीडा मंत्रालयाकडून दिला जातो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यासाठी निकष काय ठेवण्यात आलेले आहेत, तर मागील 4 वर्षामध्ये जे क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा खेळाडू असतो, त्याला हा पुरस्कार दिला जात असतो. पुरस्काराला अगोदर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जायचं. पण 2021 साली याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलेलं आहे. हे मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा एक मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत, की यासोबतच या पुरस्कार सोहळ्यामध्ये अर्जुन पुरस्कार एकूण 32 खेळाडूंना देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये जे 2 महाराष्ट्रातील खेळाडू होते त्यांची नावं आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. पहिलं नाव आहे स्वप्नील कुसळे, हा नेमबाज आहे. त्याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला ब्रॉन्झ मेडल जिंकून दिलेला आहे. आणि दुसरा आहे सचिन खिल्लारी, जो की गोळाफेकपटू आहे. त्याने सुद्धा पॅरिस पॅरा ऑलिम्पिक मध्ये भारताला सिल्वर मेडल जिंकून दिलेलं आहे. हे 2 नावं अर्जुन पुरस्कार विजेत्यांचे लक्षात ठेवायचे आहेत. येणाऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे किंवा देण्यात आलेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, राम सुतार यांना नुकतंच महाराष्ट्र भूषण 2024 चा पुरस्कार देऊन सन्मानित यांना करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. महाराष्ट्र भूषण 2024 चा पुरस्कार नुकतंच 2025 मध्ये देण्यात आलेला आहे. आणि कोणाला देण्यात आलेला आहे, तर जे प्रसिद्ध शिल्पकार आहेत राम सुतार यांना देण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण, हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आणि हे जे पुरस्कार आहे त्याचा क्रमांक आहे 19 आणि याची सुरुवात 1996 साली झालेली होती. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. पहिले पुरस्कार विजेता होते पु ल देशपांडे. पुरस्काराचं स्वरूप असतं 25 लाख रुपये. 2023 चे विजेता अशोक शराफ आणि 2022 चे विजेता अप्पासाहेब धर्माधिकारी होते. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे राम सुतार आहेत त्यांच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. हे एक प्रसिद्ध शिल्पकार आहेत. त्यांनी देशामधील खूप सारे महत्त्वपूर्ण आणि जे काही प्रसिद्ध असे पुतळे आहेत किंवा शिल्प आहेत ते त्यांनी बनवलेले आहेत. त्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी जे की गुजरातमध्ये आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांचं जगातलं सर्वात उंच पुतळा असेल. तसेच स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी जे की बँगलोरमध्ये कॅम्पा गौडा यांचं आहे, ते सुद्धा त्यांनीच उभारलेलं आहे किंवा बनवलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच त्यांना आतापर्यंत कोणकोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. 1999 साली पद्मश्री पुरस्कार आणि 2016 साली पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, विनोद शुक्ल यांना 59व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ज्ञानपीठ पुरस्कार 2024 ची घोषणा झालेली आहे किंवा हे पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर याचा क्रमांक आहे 59वा. याचे विजेता हिंदी लेखक विनोद शुक्ल ठरलेले आहेत, जे की छत्तीसगड या राज्यामधील आहेत. आणि हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे छत्तीसगड राज्यातील पहिले लेखक ठरलेले आहेत. हिंदी साहित्यामध्ये त्यांनी जे काही उत्कृष्ट योगदान दिलेलं आहे त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे जे ज्ञानपीठ पुरस्कार आहे ते भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजला जातो. पुरस्काराचं स्वरूप असतं 11 लाख रुपये आणि सरस्वतीची मूर्ती. तसेच हे जे पुरस्कार आहे ते एकूण 23 भाषांमधील जे साहित्य आहेत त्याला दिला जात असतो. हे सुद्धा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. हे 23 भाषा कोणत्या आहेत, तर जे राज्यघटनेमधील 8वी अनुसूचीमध्ये 22 भाषा सांगण्यात आलेल्या आहेत त्या भाषा आणि एक इंग्लिश अशा एकूण 23 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जात असतो. मागच्या वर्षीचे ज्ञानपीठ विजेता कोण होते ते सुद्धा लक्षात ठेवा. जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार. तसेच मराठी भाषेतील ज्ञानपीठ विजेते आतापर्यंत कोण कोण राहिलेले आहेत, तर वि स खांडेकर 1974 साली यांना हा पुरस्कार ययाती या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांना 1987 साली, विदा करंदीकर यांना 2003 साली आणि भालचंद्र नेमाडे यांना 2014 साली हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे महत्त्वपूर्ण मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, हा सुद्धा एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे, की 2025 सालासाठीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, बानू मुश्ताक यांना नुकतंच 2025 सालासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे 2025 सालासाठीचं, ते देण्यात आलेलं आहे कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांना आणि त्यांची कथासंग्रह आहे हार्टलॅम, त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ही कथासंग्रह जी आहे त्याचं नाव सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांच्याविषयी एक महत्त्वाचा मुद्दा, हे जे काही पुरस्कार जिंकणाऱ्या बानू मुश्ताक आहेत त्या पहिल्या कन्नड लेखिका ठरलेल्या आहेत. हे स्टार करून मुद्दा ठेवायचा आहे. मागच्या वर्षीचे 2024 चे विजेता कोण होते? जेनी एर्पनबेक, त्यांना कायरोस या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि हा जो काही आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे ते कोणाला दिला जात असतो, तर इंग्रजीत अनुवादित आणि UK किंवा आयर्लंड या देशामध्ये जे प्रकाशित होणाऱ्या काल्पनिक कादंबरी असतात त्यांना हा पुरस्कार दिला जात असतो. या पुरस्काराची सुरुवात 2005 साली झाली होती आणि हे जे पुरस्कार आहे ते जिंकणाऱ्या या बानू मुश्ताक 7व्या भारतीय व्यक्ती ठरलेल्या आहेत. हे मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. तसेच मग पहिले भारतीय विजेते कोण होते? तर VS नायपॉल होते. हे सुद्धा आपण नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, 2025 सालचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, कुमार मंगलम बिर्ला यांना 2025 सालचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 सालचा प्रसिद्ध भारतीय जे उद्योगपती आहेत कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात आलेला आहे? तर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान आहे त्याद्वारे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. याचा क्रमांक आहे 4. मागील काही विजेते लक्षात ठेवायचे आहेत. 2024 चे विजेता आहेत अमिताभ बच्चन, 2023 चे विजेता आशा भोसले आणि 2022 साली पहिला पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचा सुद्धा अशाच नावानं एक पुरस्कार आहे, त्याचं नाव आहे गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, जे की महाराष्ट्र सरकारकडून दिला जात असतो. याचे विजेता आहेत 2025 चे भीमराज पांचाळे. तसेच आपल्याला अजून एक महत्त्वाचा फरक सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. लता मंगेशकर यांच्या नावाशी मिळते जुळते 3 पुरस्कार आहेत. यामध्ये गोंधळ आपल्याला करून घ्यायचा नाही. तर पहिला पुरस्कार आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, जे की दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान करून दिला जात असतो. दुसरा आहे महाराष्ट्र सरकारचा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि तिसरा आहे मध्य प्रदेश सरकारचा सुद्धा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार. या तिन्हींचा जे फरक आहे ते आपण या ठिकाणी सांगितलेला आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, 34वे सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, साधू भद्रेश दास यांना नुकतंच 34व्या क्रमांकाचं सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही सरस्वती सन्मान आहे 2024चा, ते नुकतंच साधू भद्रेश यांना देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार कोणाला दिला जात असतो? तर मागील 10 वर्षातील जे सर्वोत्कृष्ट साहित्य असतं त्याला हा पुरस्कार दिला जात असतो आणि एकूण 22 भाषांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. तसेच पुरस्काराची रक्कम असते 15 लाख रुपये. हे सुद्धा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि हे जे साधू भद्रेश दास आहेत त्यांच्याविषयी लक्षात ठेवा, हे प्रसिद्ध संस्कृत विद्वान आहेत. त्यांच्या स्वामी नारायण सिद्धांत सुद्धा हे जे काही संस्कृत साहित्य आहे त्यासाठी हा सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे. यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यांचं नेमकं साहित्य कोणतं होतं ज्याला सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे. त्या साहित्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे 1991 साली. हे जे काही सन्मान आहे ते कोण देतं? तर KK बिर्ला फाउंडेशन कडून हा पुरस्कार किंवा सन्मान दिला जात असतो. मागील वर्षीचे अर्थात 2023 चे विजेता आहेत प्रभा वर्मा. त्यांच्या रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे 2025 चा अबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर
ए. मसाकी काशिवारा यांना 2025 सालाचा आबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. आबेल हा गणित क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे जे काही व्यक्ती असतात त्यांना हा पुरस्कार दिला जात असतो. आणि जे काही पुरस्कार आहे त्यालाच गणिताचा नोबेल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि यावर्षीचा अर्थात 2025चा आबेल पुरस्कार जपानचे जे गणित तज्ज्ञ आहेत मसाकी काशिवारा यांना देण्यात आलेला आहे. हे नाव आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हा पुरस्कार नॉर्वे हे जे देश आहे त्याच्याकडून दिला जातो. याची स्थापना 2002 साली झालेली आहे. पुरस्काराची रक्कम असते 7.5 मिलियन क्रोन आणि एकमेव भारतीय विजेता आहेत या आबेल पुरस्काराचे आतापर्यंतचे. त्यांचं नाव आहे S.R. श्रीनिवास वर्धन. त्यांना 2007 साली हा आबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे सुद्धा नाव आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना असणार आहे. आपण विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडीची वर्षभर चालणारी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. आणि ही जी काही आपली चालू घडामोडीची टेस्ट सिरीज आहे ती वर्षभरासाठी असणार आहे. यामध्ये दर रविवारी एक चालू घडामोडीचा पेपर हा ऑनलाईन तसेच ऑफलाईन स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जात असतो. तर जे पण विद्यार्थी टेस्ट सिरीज लावण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा आहे. त्यांना डेमो टेस्ट पाठवले जातील. डेमो टेस्ट बघितल्यानंतर त्याची क्वालिटी बघितल्यानंतरच तुम्ही या टेस्ट सिरीजला ऍडमिशन घ्यायचं आहे. चला मग प्रश्न आपण बघणार आहोत. तर नुकतेच मिस वर्ल्ड 2025चा किताब कोण जिंकला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. ओपल सुचाता ही नुकतंच मिस वर्ल्ड 2025 ची विजेता ठरलेली आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर मिस वर्ल्ड 2025 हे नुकतंच स्पर्धा पार पडलेली आहे. याची विजेता ठरलेली आहे थायलंड या देशाची ओपल सुजाता चुआंगस्त्री. याचं आयोजन आपल्या भारतामध्ये तेलंगणा राज्यातील हैदराबाद या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि मागच्या वर्षीची जी काही स्पर्धा झाली होती ती सुद्धा आपल्या भारतामध्ये मुंबई या ठिकाणी झालेली होती. या वर्षीची ही स्पर्धा 72व्या क्रमांकाची होती. 2024 ची विजेता कोण होती त्याचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. क्रिस्टिना पिचकोवा असं तिचं नाव होतं, जी की चेक रिपब्लिक या देशाची होती. हे नावं आपल्यासाठी महत्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. तसेच आतापर्यंत भारतामधील किती मिस वर्ल्ड विजेत्या ठरलेल्या आहेत हे सुद्धा नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारण्यात येत असतात. तर पहिली मिस वर्ल्ड भारतीय ठरली होती रीटा फारिया. दुसरी आहे ऐश्वर्या राय. तिसरी आहे डायना हेडन. चौथी आहे युक्ता मुखी. पाचवी प्रियंका चोप्रा आणि 6वी आहे मानुषी छिल्लर. तर हे काही महत्वाचे पॉइंट्स याविषयी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच ऑस्कर सोहळा 2025 मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट कोणते ठरले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. अनुरा हे ऑस्कर सोहळा 2025 मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट ठरलेला आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही ऑस्कर अवॉर्ड सोहळा 2025चा झालेला आहे त्याचं 97व्या क्रमांकाचं एडिशन होतं. याचं आयोजन अमेरिकेतील लॉस एंजेलिस या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. यामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट ठरलेला आहे अनुरा. सर्वश्रेष्ठ अभिनेता ठरलेला आहे ॲड्रियन ब्रॉडी. त्याचा चित्रपट आहे द ब्रुटॅलिस्ट. सर्वश्रेष्ठ अभिनेत्री ठरली आहे मिकी मॅडिसन अनुरा या चित्रपटासाठी. आणि सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक ठरले आहेत सीन बेकर अनुरा या चित्रपटासाठी. तसेच आपल्याला अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ऑस्कर जिंकणारे पहिले भारतीय कोण असा जर प्रश्न विचारला त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे भानू अथय्या. त्यांना गांधी या चित्रपटासाठी 1982 साली ऑस्कर देण्यात आलेलं होतं. तसेच अलीकडील काही ऑस्कर विजेते भारतीय कोणते आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर A.R. रहमान संगीत आणि गुलजार यांना गीतासाठी 2008 साली स्लमडॉग मिलेनियर हे जे काही चित्रपट आहे त्यासाठी ऑस्कर देण्यात आलेला होता. M.M. किरवानी जे संगीतकार आहेत त्यांना नाटू नाटू जे RRR हे जे चित्रपट होतं त्यासाठी देण्यात आलेलं होतं. कार्तिकी गोंजाल्वेस आणि गुनीत मोंगा यांना 2023 साली एलिफंट विस्पर्स या चित्रपटासाठी हे ऑस्कर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. हे महत्त्वाचे ऑस्कर विजेते भारतीय त्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेला ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. चंद्रिका टंडन या भारतीय वंशाच्या महिलेला नुकतंच ग्रॅमी पुरस्कार 2025
देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर त्यांच्याविषयी काही आपल्याला पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही चंद्रिका टंडन आहेत, त्या भारतीय वंशाच्या अमेरिकन संगीतकार आहेत आणि हे 2025चा ग्रॅमी पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. कशासाठी देण्यात आलेला आहे? तर त्यांचं संगीत अल्बम आहे त्रिवेणी, त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा जो 67व्या क्रमांकाचा ग्रॅमी पुरस्कार आहे, त्याविषयी लक्षात ठेवा. हे संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार कोणाद्वारे दिला जात असतो? तर नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्सेस, अमेरिकेतील ही जी संस्था आहे, त्याद्वारे हे पुरस्कार दिला जात असतो. आणि पहिले ग्रॅमी पुरस्कार विजेते भारतीय कोण आहेत? तर पंडित रविशंकर यांना हा पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आलेला होता. तसेच आतापर्यंत सर्वाधिक वेळा 5 वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे भारतीय सुद्धा हे पंडित रविशंकर हे आहेत. हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. एशिया फिल्म अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणी जिंकला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला सर्वश्रेष्ठ चित्रपटा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर हे जे काही एशिया फिल्म अवॉर्ड 2025 चित्रपट सोहळा पार पडलेला आहे, त्याचं हे 18व्या क्रमांकाचं एडिशन होतं. ठिकाण होतं हाँगकाँग. यामध्ये बेस्ट फिल्म अर्थात सर्वश्रेष्ठ चित्रपट ठरलेला आहे. ऑल वी इमॅजिन ॲज लाईट याचे दिग्दर्शक आहेत पायल कपाडिया आणि यामध्ये बेस्ट ॲक्ट्रेस ठरलेली आहे शहाना गोस्वामी त्याच्या शांतोस या चित्रपटासाठी. हे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच आयफा अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट कोणते ठरले आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, लापता लेडीज हे सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे या आयफा अवॉर्ड्स 2025 मध्ये. त्याविषयी काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर आयफा अर्थात इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स याचं हे 25व्या क्रमांकाचं एडिशन होतं. ठिकाण होतं राजस्थानमधील जयपूर आणि या आयफा अवॉर्ड्सचं दुसऱ्यांदा आयोजन हे भारतामध्ये होत आहे. या अगोदर 2019 मध्ये मुंबईमध्ये आयफा अवॉर्ड्सचं आयोजन करण्यात आलेलं होतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच या आयफा अवॉर्ड्समध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर लापता लेडीज. सर्वश्रेष्ठ अभिनेता ठरलेला आहे कार्तिक आर्यन भूल भुलैया 3 या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे नितांशी गोयल लापता लेडीज या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आहेत किरण राव लापता लेडीज या चित्रपटासाठी. हे काही महत्त्वाचे नावं आणि चित्रपट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, जे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. त्यानंतरचा प्रश्न असेल, टाइम मॅगझिन कडून टाइम वुमन ऑफ द इयर 2025च्या यादीत कोणत्या भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन यांना टाइम मॅगझिन कडून टाइम वुमन ऑफ द इयर या यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हा स्टार करून ठेवायचा आहे. तर डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन जे आहेत त्या आसामच्या वन्यजीव जीव वैज्ञानिक आहेत. 2025 ची जी काही टाइम वुमन ऑफ द इयर यादी आलेली आहे त्यामध्ये त्यांचं समावेशन करण्यात आलेलं आहे. जगभरामधील फक्त 13च महिला आहेत या यादीमध्ये समाविष्ट. त्यामध्ये या एकमेव भारतीय आहेत डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे जे काही त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ते का करण्यात आलेला आहे त्या लक्षात ठेवायचं आहे. तर जगातील सर्वाधिक धोक्यात असणारा जे काही सारस पक्षी अर्थात स्ट्रोक आहे त्याला वाचवण्यासाठी त्यांनी जे काही महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे किंवा कार्य केलेलं आहे त्यासाठी त्यांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच 2025च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्रपटाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, उत्तर प्रदेश या राज्याने या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 दिल्लीतील कर्तव्य पथावर पार पडलेला आहे. त्यामध्ये सर्वोत्तम चित्ररथ ठरलेला आहे. प्रथम क्रमांकावर उत्तर प्रदेशचा महाकुंभ 2025, द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे त्रिपुरा या राज्यातील अनंत भक्ती या चित्ररथाने आणि तृतीय क्रमांक पटकावलेला आहे आंध्र प्रदेशमधील एतिकोपक्का
गोमल्लू हे जे काही पर्यावरणपूरक लाकडी खेळणी आहे त्याने पटकावलेलं आहे. हे आपल्याला प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे चित्ररथ लक्षात ठेवायचे आहेत. तसेच सर्वोत्तम संकलन पथक म्हणून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे जम्मू आणि काश्मीर जे रायफल संचालन पथक आहे त्याने आणि दिल्ली पोलीस संचालन पथकने. तसेच महाराष्ट्राविषयी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला 2025च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या संचलनामध्ये स्थान देण्यात आलेलं नव्हतं. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे जे काही प्रजासत्ताक दिन 2025चं झालेलं आहे त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबो सुबियांतो हे भारतामध्ये आलेले होते. हे सुद्धा नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, श्रीलंका या देशाकडून नुकतंच नरेंद्र मोदी यांना त्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे. तर त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. या सन्मानाचं नाव आहे मित्रा विभूषण आणि या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे 2008 साली आणि हा श्रीलंका या देशामधला सर्वोच्च असा नागरी सन्मान आहे. तर हे आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच नरेंद्र मोदी यांना अलीकडेच जे महत्त्वपूर्ण पुरस्कार वेगवेगळ्या देशांकडून देण्यात आलेले आहेत ते सुद्धा काही नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर डोमॅनिका या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे. नायजेरिया या देशाचा देण्यात आलेला आहे. गयाना असेल तसेच कुवेत या देशाने त्या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे. तसेच मॉरिशस आणि बार्बाडोस हे जे देश आहेत त्यांचा सुद्धा सर्वोच्च सन्मान नरेंद्र मोदी यांना नुकतंच 2025 या वर्षामध्ये देण्यात आलेला आहे. हे सुद्धा मुद्दे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावर येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना विनंती असेल, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी क्वालिटी कंटेंट मिळालेला आहे जे परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे, तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. कारण मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारी एनर्जी लागत असते, खूप सारी मेहनत लागत असते. म्हणून आमच्या कार्याची पोचपावती म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा, तसेच एक लाईक करा. यामुळे अजून आम्हाला काम करण्याची एक नवी उमेद मिळत असते. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर नुकतेच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, स्लोवाकिया. हे जे काही देश आहे त्या देशातील जे विद्यापीठ आहेत त्यांनी नुकतंच डॉक्टरेट पदवी देऊन आपल्या राष्ट्रपती जे आहेत द्रौपदी मुर्मू यांचा सन्मान केलेला आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ह्या ज्या भारताच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू या पोर्तुगाल आणि स्लोवाकिया या देशाच्या दौऱ्यावर असताना स्लोवाकिया देशातील जे काही कॉन्स्टंटाईन द फिलॉसॉफर युनिव्हर्सिटी आहे त्याच्याकडून त्यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आलेली आहे. तसेच पोर्तुगाल या देशामध्ये जे लिस्बन शहर आहे त्याचं सुद्धा नागरिकत्व यांना देण्यात आलेलं आहे. आणि अजून एक की ऑफ ऑनर नावाचा जे पुरस्कार आहे पोर्तुगालमधील ते सुद्धा देऊन यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. हे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तसेच मागील म्हणजेच 2024 मध्ये सुद्धा त्यांना वेगवेगळ्या देशांकडून सन्मान देण्यात आलेले आहेत. ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. फिजी देशाकडून त्यांना सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे. त्यानंतर जे तिमोर लिस्ते देश आहे त्या देशाला सुद्धा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. आणि सुरिनाम देशाचा सुद्धा सर्वोच्च सन्मान आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच 2025चा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, रोहिणी ग्रामपंचायतीला ई गव्हर्नन्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये हमखास यावर प्रश्न हा आपल्याला दिसून येणार आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025चे देण्यात आलेले आहेत त्यामध्ये धुळे जिल्ह्यातील जी ग्रामपंचायत आहे रोहिणी ग्रामपंचायत त्याला सुवर्ण पदक देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार त्याला का देण्यात आलेला आहे तर ग्रामीण प्रशासनातील डिजिटल जे सेवा आहेत त्याचा उत्तम त्यांनी अंमलबजावणी केल्यामुळे त्यांचा हा सन्मान करण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यामध्येच रौप्य पुरस्कार देण्यात आलेला आहे वेस्ट मजलिसपूर ग्रामपंचायत जी की त्रिपुरा या राज्यामधील आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे?
ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, गोंदिया या जिल्ह्यातील जे ग्रामपंचायत आहे त्याला प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 2025 देण्यात आलेले आहेत. तर नुकतंच हे जे काही पुरस्कार सोहळा आहे ते 24 एप्रिलला, ज्या दिवशी पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो, त्या दिवशी या पुरस्कारांचं वितरण किंवा घोषणाही झालेली आहे. तर त्यामध्ये विविध श्रेणीमध्ये पुरस्कारांचं वितरण हे करण्यात आलेलं आहे. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायतीला देण्यात आलेला आहे. आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार तेलंगणा राज्यातील मॉल ग्रामपंचायत आहे त्याला देण्यात आलेला आहे. आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था या श्रेणीमध्ये केरळ इन्स्टिट्यूट ऑफ लोकल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे केरळ राज्यातील त्याला देण्यात आलेलं आहे. हे महत्त्वाचे काही पुरस्कार विजेते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार देऊन कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, सुदर्शन पटनाईक यांना नुकतंच फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवा. तर हे जे सुदर्शन पटनायक आहेत ते ओडिशाचे प्रसिद्ध वाळू कलाकार, मूर्तिकार आहेत. त्यांना कला व संस्कृतीमध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर हे जे फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार आहे ते जिंकणारे ते पहिले भारतीय व्यक्ती बनलेले आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ते स्टार करून ठेवायचा आहे. त्यांच्या 10 मीटर उंचीचे जे काही गणेश मूर्ती आहे त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे फ्रेड डॅरिंग्टन याचं आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आलेलं होतं 5 ते 9 एप्रिल दरम्यान. तसेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे जे सुदर्शन पटनायक आहेत त्यांना 2014 साली पद्मश्री पुरस्कार देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे काही महत्त्वाचे प्रश्न होते जे आपण या लेक्चरच्या माध्यमातून डिस्कस केलेले आहेत. डिटेलमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि न चुकता हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा. त्यांना सुद्धा याचा फायदा मिळणार आहे. चला मग शेवटी थांबणार आहोत या ठिकाणी. लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणावरून या लेक्चरच्या मोफत नोट्स आपण डाउनलोड करून स्वतःजवळ ठेवायचे आहेत. तसेच आपलं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचा कंटेंट हे टाकत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.